नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आदिराजला गोडाऊनला कुलूप दिसतं आणि तो तिथून निघून जातो. इकडे सावरी विमलला म्हणते की इथं असं काळजी करत बसण्यापेक्षा आपण पोलीस स्टेशनला जाऊन येऊयात ना. राजमा म्हणते की मलाही तेच वाटते, तिकडं गेलं तर काहीतरी कळेल तरी आपल्याला. ते सगळे पोलीस स्टेशनला जायला निघतात. तितक्यात त्या ठिकाणी इन्स्पेक्टर येतात आणि घ्या रे झडती घराची असं म्हणतात. ते तात्यांना विचारतात की कुठे लपून ठेवला आहे नित्या जाधवला. तात्या म्हणतात, अहो साहेब, पण तुम्ही कोणाला शोधताय? इन्स्पेक्टर म्हणतात की ऐकलं नाही का, नित्या जाधवला. विमल म्हणते की ते आता तिथंच आहेत ना पोलीस स्टेशनमध्ये. इन्स्पेक्टर म्हणतात की सगळी नाटकं बंद करा आणि कुठं लपवलंय तिला ते लवकर सांगा, नाहीतर तिला खूप महागात पडेल हे. तात्या म्हणतात, अहो आम्हाला आत्ताच कळते की ती तुमच्या ताब्यामध्ये नाही आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, ओ असे ड्रामे खूप पाहिलेत आम्ही आणि तिच्यावरती खुनाचा आरोप आहे आणि तिला फरार व्हायला जर तुम्ही मदत केली असेल ना तर सगळ्यांची वरात मी जेलमध्ये काढेल हा. विमल आणि तात्या दोघेही इन्स्पेक्टरला सांगू लागतात की अहो आम्हाला यातलं काहीच माहीत नाही, आम्हालाच आत्ता कळतंय की ती गायब आहे. राजमा म्हणते की साहेब, ती अशी फरार नाही होणार. अहो ती निर्दोष आहे, मुद्दाम अडकवलंय तिला या सगळ्यामध्ये. सावरी लगेच आदिराजला कॉल लावते आणि इन्स्पेक्टर तिला ओरडतात आणि चल ग स्पीकरवर फोन टाक असं बोलतात. इन्स्पेक्टर आदिराजला म्हणतात की ए आदिराज जाधव, तूच तुझ्या बायकोला पळायला मदत केली आहे ना, कुठं लपून ठेवलं आहे तिला सांग लवकर. तुम्ही दोघेही सरेंडर व्हा, नाही तर खूप महागात पडेल तुम्हाला. आदिराज म्हणतो, नाही साहेब, मी तुमच्या मॅडम सोबतच होतो तेव्हा, तुम्ही हवं तर त्यांना विचारा. इन्स्पेक्टर म्हणतो की हे तुमच्या घरच्यांना सांगा, त्यांच्या भूलथापांना मी काही बळी पडणार नाही. आदिराज म्हणतो, ऐका साहेब माझं, नित्या मॅडमचा जीव धोक्यामध्ये आहे, त्यांना शोधून काढा, माझ्या घरामध्ये वेळ वाया घालू नका. इन्स्पेक्टर म्हणतात की असल्या थेर आहेत ना, आम्ही उकळून प्यायलोय, तू कुठंही असलं ना तरीसुद्धा आम्ही तुला शोधून काढूच. आणि ते फोन ठेवून देतात. इन्स्पेक्टर सावरीच्या हातातील मोबाईल घेतात आणि हा नंबर ट्रेसिंगला लावा आणि मला लगेच कळवा असं सांगतात. इकडे विमल तात्या जीव तोडून सांगत असतात की आमची सुनबाई निर्दोष आहे, पोटूशी आहे ती. सावरी म्हणते की हे सगळं शालिनी शिर्के पाटीलने केलं आहे, तुम्ही तिची चौकशी करा ना. राजमा म्हणते की साहेब, आम्हाला फक्त आजचा दिवस द्या, ती जर आम्हाला सापडली ना तर आम्ही स्वतः तिला पोलीस स्टेशनला घेऊन येऊ, पण आत्ता आम्हाला तिला शोधायला सोडा हो. इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे, मी फक्त आजचा दिवस तुम्हाला देतोय, यापुढे तुम्ही सगळे मला पोलीस स्टेशनमध्ये हजर पाहिजेत, नाहीतर मी काय करेल हे मला सांगता येत नाही आणि मी माझ्या पद्धतीने तपास सुरू करतोच आहे. ते सावरीला विचारतात की काय नाव म्हणालीस तू? शालिनी शिर्के पाटील ना, आणि असं म्हणून तिथून निघून जातात. इकडे शालिनी एका गुरुजींकडे येते आणि झाली का तयारी असं विचारते. ते गुरुजी विचारतात, हो झाली तयारी, पण श्राद्ध कोणाचं घालायचं आहे? शालिनी सोमाला आवाज देते आणि फोटो आणायला सांगते. शालिनी म्हणते की गुरुजी, तुम्ही आजपर्यंत मेलेल्या माणसांचं श्राद्ध घातलं असेल, पण आज तुम्हाला जिवंत माणसाचं श्राद्ध घालायचं आहे. शालिनी खाली बसते आणि नित्याच्या फोटोला हार घालते. ती सोमाला म्हणते की आदिराजला फोन कर आणि त्याला सांग ना की त्याच्या बायकोचे श्राद्ध चालू आहे, अरे व्हिडिओ कॉल कर त्याला. सोमा आदिराजला कॉल करतो. आदिराज चिडूनच म्हणतो की सोमा, कुठं ठेवलं आहे नित्या मॅडमला? सोमा म्हणतो, अजून पोहोचवलं नाही आहे त्यांना, मॅडम साहेबांचं स्पेशल निमंत्रण आहे तुला, हे बघ. असं म्हणून शालिनी जी काही पूजा करते ती पूजा तो त्याला दाखवतो. आता इकडे विमल, तात्या, सावरी, राजमा सर्वजण गावामध्ये नित्याचा फोटो दाखवून चौकशी करत असतात. इकडे सोमा शालिनीसमोर कॅमेरा करतो आणि शालिनी त्याला हाय म्हणते. आदिराज खूप चिडूनच म्हणतो, ए शालिनी, मी तुला मारल्यानंतर तुझं श्राद्ध घालायला सुद्धा कोणी नसणार आहे. शालिनी म्हणते, अरे आभार मान रे तुझे की तुझी बायको अजून जिवंत आहे आणि ती मेल्यानंतर तुझा श्राद्धाचा खर्च वाचवते मी, अरे उलट मला थँक्यू म्हण. आदिराज म्हणतो की तुला सोडणार नाही मी शालिनी. शालिनी म्हणते की वाट बघ, तू इथं पोहोचूच शकणार नाहीस, पोचून तर दाखव. खरं तर मी तुला बोलवणार होते इकडं श्राद्धाला, म्हटलं पण तितका वेळ नाही आहे, म्हणून म्हटलं की तुझ्या बायकोचं श्राद्ध तुझ्या डोळ्यासमोरच व्हावं. आदिराज चिडूनच म्हणतो, ए शालिनी, नित्या मॅडमच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुझं श्राद्ध. शालिनी ओरडूनच म्हणते, अरे माझं श्राद्ध घालण्यासाठी तू जिवंत तर राहायला पाहिजेस, तुझी बायको मरणार आणि तू माझ्या केसाला सुद्धा हात लावू नाही शकणार. खूप विधी आहेत, अंत्यसंस्कार आहेत, माझ्याकडे वेळ नाही तुझ्यासंग बोलायला. आदिराज मोठमोठ्याने शालिनी ओरडत असतो, पण शालिनी म्हणते की जाणार आहे बाबा, जा. सोमा फोन कट कर. आदिराज हताश होऊन तसंच रडत बसतो. इकडे इन्स्पेक्टर रेस्ट हाऊसवरती येतात आणि शालिनी शिर्के पाटील आहे का बघा, हवालदारला आदेश देतात. तितक्यात इन्स्पेक्टरला कॉल येतो. ते म्हणतात की मिळाला का ॲम्ब्युलन्सचा नंबर, सगळ्यांना अलर्ट करा आणि ज्याच्या नावे ती ॲम्ब्युलन्स असेल त्याला ताब्यात घ्या आणि ही सगळी माहिती टोल नाक्याला द्या. आणि हां, त्या आदिराज जाधवचं लोकेशन ट्रेस करायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं?
ठीक आहे, जी काही माहिती असेल ती मॅडमला अपडेट करा. इतक्यात इन्स्पेक्टरची नजर त्या बोर्डवरती जाते. ते विचार करतात की ह्या सगळ्यांचे फोटो इथं कसे काय. तितक्यात हवालदार आदिराजचा आणि नित्याचा फोटो घेऊन इन्स्पेक्टरकडे येतो आणि साहेब हे सुद्धा सापडलं आहे आतमध्ये असं सांगतो. ते विचार करतात की काहीतरी वेगळं घडतंय. एक गुंड नित्याच्या ठिकाणी येतो पण तिथे नित्या नसते. तो सगळीकडे शोधू लागतो आणि मनातच म्हणतो की आता मालकीनबाई मला काही सोडत नाही. तितक्यात नित्या काठीने त्याच्या डोक्यावरती वार करते. नित्या म्हणते तुझ्या मालकीनबाईंचं अर्धं काम मीच केलंय. तेवढ्यात तिला कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज येऊ लागतो. ती त्या दिशेने जाते तर तिथे डॉक्टरला बांधून ठेवलेलं असतं. नित्या विचार करते की हे कोण आहेत, यांना बांधून ठेवले म्हणजे शालिनी नक्कीच यांचं काहीतरी बरं वाईट करणार. ते डॉक्टर मानेनेच हो हो असं खुणावतात. डॉक्टर म्हणतात ओ मॅडम ती बाई तुम्हाला मारणार नाही, तुम्ही इथून पळून जा. नित्या म्हणते की हो माहिती आहे मला, पण तुम्ही कोण आहात. डॉक्टर म्हणतात की मी डॉक्टर आहे, तुम्हाला शुद्धीवर आणण्यासाठी मला इथं बोलवलं होतं. नित्या विचारते की तुमच्याकडे फोन आहे का. डॉक्टर तिला आपला फोन देतात आणि नित्या लगेचच आदिराजला कॉल करते. आदिराज इकडे रडत असतो आणि नित्याचा आवाज ऐकून त्याला खूप आनंद होतो. नित्या मॅडम तुम्ही कुठे आहात असं विचारतो. नित्या म्हणते डॉक्टर तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुठं आलात. आणि असं म्हणून ती डॉक्टरला पत्ता सांगायला सांगते. सांगतात की सावळेवाडीकडून पाऱ्यावर जाताना उजवीकडे एक पत्र्याचं शेड आहे, ते गोडाऊनसारखं दिसतंय, आम्ही तिकडेच आहोत. नित्या विचारते की आलं का लक्षात आदिराज. आदिराज म्हणतो की हो आलं ध्यानात, मी पोहोचतो लगेच तिकडं, तोपर्यंत तुम्ही लपून राहा. नित्या म्हणते तूही जपून ये, इथे शालिनीचे गुंड पहाऱ्याला आहेत. आदिराज म्हणतो की आलोच मी असं म्हणून तो गाडी वळवतो. इतक्यात शालिनी तिथं येते आणि नित्याच्या हातावरती लाकूड मारते. नित्याच्या हातातील फोन खाली पडतो. नित्याला तिला पाहून खूप धक्का बसतो. शालिनी म्हणते की कशाला इतके कष्ट घेतेयस, मर ना मुकाट्याने. तू कितीही प्रयत्न केला ना तरीसुद्धा तुझं मरण 1 मिनिटसुद्धा पुढं जाणार नाही. इकडे आदिराज येतो आणि एका गुंडाच्या पाठीवरती काठीने मारतो. तो गुंड बेशुद्ध होतो आणि आदिराज गोडाऊनमध्ये येतो. शालिनी म्हणते आलास, किती रे प्रेम करतो तुझ्या बायकोवरती, शेवटी तू तिला शोधून काढलास. आदिराज रागातच विचारतो की नित्या मॅडम कुठं आहेत. शालिनी म्हणते की हो हो, पण इतकी काय घाई आहे तुला तुझ्या बायकोला शेवटचं बघायची. माहिती आहे मला तुम्ही एकमेकांवरती खूप प्रेम करता, पण अरे आपलंसुद्धा दोघांचं नातं आहेच ना, तेही 2 जन्मांचं. मग 2 शब्द तरी गोड बोल ना माझ्याशी, मग जेवूनच जा नित्याच्या श्राद्धाचं. आता आदिराजची नजर नित्याच्या फोटोकडे जाते आणि त्या फोटोला हार पाहून त्याला खूप आश्चर्याचा धक्का बसतो. रागातच तो तिच्यावरती धावून जातो आणि शालिनी त्याच्यावरती गन रोखते. शालिनी म्हणते मी जर ठरवलं ना तर 3 सेकंदामध्ये तुझ्या मेंदूचा भुगा होईल, पण त्यात काय मज्जा. आदिराज तिच्या हातातील बंदूक खेचून घेतो आणि तिच्यावरतीच रोखतो आणि म्हणतो की आता. शालिनी म्हणते आता मारून टाक मग मला, मार, दाब ट्रिगर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरीसुद्धा तुला नित्या सापडणार नाही. आदिराज चिडूनच म्हणतो ए शालिनी सांग कुठं आहेत माझे नित्या मॅडम. शालिनी म्हणते सांगूच का, इथून पुढे सरळ पारगावच्या घाटापर्यंत जा, तिथेच असेल तुझी मॅडम. शालिनी म्हणते खोटं वाटतंय का. सोमा बघ याला खोटं वाटतंय. आणि सोमा मोठमोठ्याने हसू लागतो. असं म्हणून सोमा लगेच मोबाईलमधला व्हिडिओ त्याला दाखवतो. आदिराज पाहतो की त्यामध्ये एक लाल कलरची गाडी रंग आणि ती दरीच्या काठावरती उभी असते. आदिराजला खूप धक्का बसतो आणि शालिनी अलगद त्याच्या हातातील बंदूक काढून घेते. त्याला म्हणते की जा जा, थांबलायच कशाला, तिकडे गाडी सुरू व्हायच्या आधी पोच आणि समजा नित्याचा जीव वाचवलास तर आपण भेटूच. मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आदिराज नित्याच्या ठिकाणी पोहोचायचा प्रयत्न करतो. शालिनीने एका लाल रंगाच्या गाडीला नित्याला बांधून ठेवलेलं असतं. आदिराज कारने तिच्याकडे जात असतो आणि शालिनी हे सगळं लाईव्ह मोबाईलवरती पाहत असते. ती म्हणते नित्याचा मृत्यू मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीच्याच हाताने होणार ना, म्हणजे आता तो आदिराजच्याच हातून होणार. नित्याची गाडी वळणावर असते आणि आदिराज गाडी फास्ट घेतो आणि समोर नित्याला पाहून त्याची गाडी कंट्रोल होत नाही. तिला अशा अवस्थेमध्ये पाहून त्याला खूपच धक्का बसतो आणि नित्यालासुद्धा खूप धक्का बसतो. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.